श्री स्वामी समर्थ. सर्वांचे माझ्या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये म्हणजे शंकर महाराजांचा आशीर्वाद या चॅनलमध्ये मनापासून स्वागत आहे. स्वामींच्या कृपेने तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण हो. आज आपण राशीचक्रातील शेवटची रास मीन रास या राशीबद्दल माहिती पाहणार आहोत. मीन राशींच्या व्यक्तींचे नेमके कुणासोबत पटते, त्यांचा स्वभाव, गुणदोष, त्यांची मित्र राशी कोणती आहे, त्यांची शत्रू राशी कोणती आहे, त्यांचे करिअर याबद्दल सविस्तर माहिती आज आपण आपल्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. पण त्यापूर्वी तुम्ही माझ्या चॅनलवर अजूनही नवीन असाल, माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर माझ्या चॅनलला तुम्ही सबस्क्राईब करा. तर चला तर मग जास्त वेळ न घालवता व्हिडिओला सुरुवात करूया. तुमची राशी मीन आहे का? चला तर मग पाहूया मीन राशींच्या व्यक्तींचा स्वभाव कसा असतो. बघा, ज्योतिषशास्त्रानुसार प्रत्येक माणसाचा जन्म हा एक विशिष्ट वेळी, तारखेला आणि त्या ठिकाणी ठरलेला असतो. त्यानुसार त्याचा स्वभाव आणि त्याची वागणे ठरलेले असते. यावरूनच त्या व्यक्तीची रास ठरते आणि त्याची आवड निवड आणि चांगुलपणा वाईटपणाही त्यावरून ठरत असतो. आता आपण मीन राशीच्या व्यक्तींची वैशिष्ट्ये काय आहेत ते जाणून घेऊया. सर्वात महत्त्वाचे सांगायला गेले तर जिथे लोकांचा विचार करणे बंद होते तिथपासून मीन राशीच्या व्यक्तींचा विचार करणे सुरू होते. जेव्हा संकटात इतर राशींच्या व्यक्ती हार मानतात, मीन राशींच्या व्यक्तींकडे प्रत्येक संकटातून बाहेर पडण्याचा हा उपाय असतोच म्हणजे असतोच. इतरांनी याचा विचारही केला नसेल असे उपाय या व्यक्तींकडे असतात. कोणतीही कंटाळवाणी गोष्ट अगदी मजेशीरपणे कशी करायची हे या व्यक्तींकडून शिकण्यासारखे आहे. मीन राशीच्या व्यक्तींना प्रवास करणे खूपच आवडते. आपल्या रोजच्या आयुष्यात कितीही थकवा आला असला तरीही फिरायला जाण्यासाठी या व्यक्ती एका पायावर तयार असतात. यांच्या फिरण्याच्या स्वभावामुळे या व्यक्तींना निसर्गात रमायला आणि साहसी गोष्टी करायलाही खूप आवडते. मीन राशीच्या व्यक्ती थोड्या लाजाळू असल्या तरीही रोमॅन्टिक खूप असतात. प्रेम करणे या व्याख्यानेच जणू या व्यक्ती प्रेमात आहेत. आपली संपूर्ण संवेदनशीलता आणि आपला स्वभाव आपल्या जोडीदाराला या व्यक्ती अर्पण करतात. प्रेमात सर्व काही अर्पण करण्याची यांची ही वृत्ती त्यांना कधीकधी धोकादायकही ठरते. त्यामुळे प्रेमात धोका मिळण्याची शक्यता जास्त असते. मीन राशीच्या व्यक्ती जेव्हा तुमच्यावर प्रेम करतात तेव्हा तुम्हाला त्याची पटकन जाणीव होते आणि जेव्हा प्रेम करत नाहीत त्याचीही त्यांच्या वागण्यातून जाणीव होते. तुम्ही न बोलता तुमच्या भावना मीन राशींच्या व्यक्ती जाणून घेऊ शकतात. एखाद्याच्या मनातल्या भावना ओळखायची सिक्स सेन्स जो म्हणतात, ही पॉवर त्यांच्याकडे असते. परफेक्ट मॅचच्या बाबतीत सांगायचे झाले तर मीन आणि कर्क ही अगदी योग्य जोडी आहे. कारण या दोन्ही राशी अत्यंत भावनिक राशी आहेत. एक दुसऱ्याचे दुःख पटकन समजून घेणाऱ्या या राशी आहेत. जोडी म्हणून ही उत्तम आहे. दोघेही अत्यंत रोमॅन्टिक असून एकमेकांसाठी एकदम परफेक्ट आहेत. या राशीच्या व्यक्तींना कोणत्याही प्रकारे करण्यात आलेली वाईट गोष्ट अथवा वाईट बोलणे अजिबात आवडत नाही. अत्यंत इमानदार आणि संवेदनशील या दोन्ही व्यक्ती असतात. कोणाचाही विरोध करण्यासाठी यांना शक्य नसते. आपण जे सांगत आहोत त्याचा समोरची व्यक्ती चुकीचा समज करून घेईल का अशी भीती यांच्या मनात कायम असते. अत्यंत मेहनती आणि नेहमी काम करण्यासाठी उत्सुक असणाऱ्या या व्यक्तींना कामात नेहमीच प्रगती मिळत राहते. आपल्या योग्यतेनुसार या व्यक्तींना कामात प्रगती मिळत असते. मीन राशींच्या व्यक्तींना शो ऑफ करण्याची जास्त सवय असते. तसंच बचत करण्यामध्ये या व्यक्ती खूपच मागे असतात. कारण या व्यक्ती थोड्या खर्चिक असतात. स्वतःचा स्टेटस जपणे या व्यक्तींना जास्त महत्त्वाचे वाटते. या व्यक्तींना रहस्यमयी गोष्टीमध्ये खूप रहस्य असतो. कोणतीही गोष्ट जाणून घेण्यासाठी या व्यक्ती उत्सुक असतात. पण या व्यक्तींवर विश्वास ठेवणे जरा कठीणच असते. कारण दुसऱ्यांच्या कोणाचेही सिक्रेट या व्यक्तींना ठेवता येत नाही. तर सिक्रेट जाणून घेतल्यावर त्याला मसाला लावून त्याचे गॉसिप करण्यात यांना अधिक रस वाटतो. हा त्यांच्या स्वभावातला गुणदोष म्हणता येईल. तसेच मीन राशींच्या व्यक्तींना संघर्षमय परिस्थितीशी जुळवून घेणे अगदी बरोबर जमते. अनेक कामे हातात घेतात, मात्र कोणत्याही कामात पूर्ण लक्ष न घातल्यामुळे ती कामे थोडी मागे पडतात. परंतु सर्वांना मदत करण्यासाठी मात्र कायम पुढे सरसावतात. गर्विष्ठपणा, आळस याचबरोबर संथपणाचा अतिरेकही यांच्यामध्ये खूप दिसून येतो. द्विभाववृत्तीमुळे निश्चित दिशा मिळत नाही. वैचारिक स्थिरता नसते. निर्णय क्षमतेचा अभाव दिसून येतो.
मीन राशीच्या व्यक्ती थोड्या भित्र्या स्वभावाच्या, धार्मिक व आध्यात्मिक क्षेत्रात वावरणाऱ्या असल्या तरी कर्मकांडाची आवड असणाऱ्या असतात. अस्थिर बुद्धीच्या किंवा द्विधा मनस्थितीच्या असून देवधर्मावर विश्वास ठेवणाऱ्या, ग्रंथ प्रामाण्य मानणाऱ्या, नीतिनियमाचे पालन करणारे असतात. बऱ्याच प्रमाणात गबाळ्या पद्धतीने राहताना दिसतात. टापटीपपणा थोडा कमीच असतो. वागण्या बोलण्यातून बेफिकीरपणा दिसून येतो. जीवनात मान प्रतिष्ठा मिळते. नेहमी नवनवीन कामात रस घेण्याची प्रवृत्ती यांच्यात असते. जीवनात खूप संघर्ष करावा लागतो. अडथळ्यांची शर्यत जिंकल्याशिवाय यांचे काम पूर्ण होऊ शकत नाही. बघा, मीन राशीच्या करिअरबद्दल थोडे पाहूया. मीन राशीत रेवती हे बुधाचे नक्षत्र असून बुधाच्या अंमलाखाली व्यवसायसुद्धा मीन व्यक्ती करताना दिसतात. जाहिरात एजन्सी, कुरिअर सेवा, पर्यटन व्यवसायात, वृत्तपत्रे, मासिक प्रकाशन व प्रिंटिंग उद्योगात मीन व्यक्ती दिसून येतात. जाहिरात, कला, शिक्षण देणाऱ्या संस्थेतील अध्यापक वर्ग, कमर्शियल आर्टिस्ट, लेखक, संपादक, प्रकाशक म्हणून मीन व्यक्ती करिअर करताना आढळून येतात. म्हणजे या क्षेत्रात ते उत्तम करिअर करू शकतात. तसेच मीन राशीची काही वैशिष्ट्ये आहेत. ते लोक भावनाप्रधान असतात. मीन राशीचे लोक त्यांचे चिन्ह माशासारखे शांत, अतिशय संवेदनशील आणि दयाळू असतात. त्यांचा स्वभाव अतिशय सहानुभूतीपूर्ण असतो. या कारणास्तव वरचे लोक त्यांना पसंत करतात. या लोकांना स्वप्नवत जगायला आवडते. कधी कधी काल्पनिक आणि वस्तुस्थितीत फरक करणे थोडे कठीण होते. कलात्मक विचारांनी समृद्ध असतात. हे लोक परिस्थितीची सहज जुळवून घेतात. शारीरिक रचना यांची सांगायची झाली तर यांची उंची सरासरी असते आणि हे लोक थोडे लठ्ठही असतात. त्यांचे डोळे अतिशय सुंदर आणि आकर्षक असतात. जे व्यक्तिमत्व रहस्यमय असते. तसेच हे हट्टी आणि स्वतंत्र स्वभावाचे असतात. मीन राशींच्या लोकांचा भाग्योदय हा त्यांच्या 16व्या वर्षी, 22व्या वर्षी, 28व्या वर्षी किंवा 33व्या वर्षी होतो. बघा, मीन राशीच्या लोकांचा हा भाग्यशाली क्रमांक 3, 7, 9 असा आहे. यांच्यासाठी भाग्यशाली रंग पिवळा, हिरवा आणि गुलाबी असतो. त्यांनी कुठल्याही शुभ कामाला जाताना या रंगाचे कपडे निश्चित घालावे, पिवळा, हिरवा आणि गुलाबी. भाग्यशाली वार यांच्यासाठी रविवार, सोमवार आणि शनिवार आहे. आणि भाग्यशाली खडा जो असतो तो त्यांच्यासाठी पुष्कराज अर्थात गुरु हा आहे. आपण सर्व देवाची उपासना तर करतच असतो, पण जर आपण आपल्या राशीनुसार जर देवाची उपासना केली तर आपल्याला त्याचे फळ खूप जास्त मिळते. मीन राशीबद्दल सांगायचे झाले तर मीन राशीचा स्वामी गुरु असून आणि मुख्य देवता श्री हरी विष्णू आहेत. मीन राशीच्या व्यक्तींनी माता लक्ष्मी, कमला आणि माता सिद्धिदात्री या देवांची पूजा केली पाहिजे. या देवांची पूजा, यांची उपासना केल्यामुळे यांना यांच्या कामाचे खूप चांगले फळ मिळते. बघा, मीन राशीसाठी मित्र राशी कोणती आहे? कर्क, धनु आणि वृश्चिक हे यांच्यासाठी मित्र राशी आहे. आणि मीन राशीसाठी शत्रू राशी सांगायचं झालं तर वृषभ, तूळ आणि कुंभ या यांच्यासाठी शत्रू राशी आहेत. अशा प्रकारे आपण मीन राशीचे लोक कसे असतात, त्यांची वैशिष्ट्ये, त्यांचे गुणदोष, त्यांनी कोणत्या करिअरमध्ये त्यांना चांगले फळ मिळू शकते, त्यांनी कोणत्या देवाची उपासना केली पाहिजे, त्यांची मित्र राशी, शत्रू राशी अशी सर्व सविस्तर माहिती आज आपण आपल्या व्हिडिओमध्ये पाहिली. तर तुम्हाला हा माझा व्हिडिओ कसा वाटला, माझी माहिती कशी वाटली हे मला कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि तुम्ही माझ्या चॅनलवर अजूनही नवीन असाल तर माझ्या चॅनलला तुम्ही सबस्क्राईब करा. आणि तुमच्या मित्रपरिवारामध्ये, नातेवाईकांमध्ये कोण मीन राशीचं असेल तर त्यांना ही माहिती शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.